योग्य निवडीचे महत्त्व जाणिले ज्यांनी, पश्चातापाची वेळ टाळली त्यांनी. विद्यार्थी मित्र हो, इन्फिड अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत संस्थांच्या निवडीचा म्हणजे त्यांच्या प्रेफरन्स किंवा विकल्प निवडीचा पर्याय आता तुमच्यासमोर सुरू आहे आणि ते प्रोसेस आता सुरू आहे. त्या प्रोसेसमध्ये आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, योग्य संस्था कोणती निवडली पाहिजे आणि संस्था निवडत असताना आपण नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींवरती महत्त्व दिलं पाहिजे याच्या बाबतीतली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर आणि महत्त्वाची ठरू शकणारी आहे. त्यामुळे सगळ्यांपर्यंत जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये बार्टी असेल, आरटी असेल, त्यानंतर आता टीआरटी असेल, आता आरटीचा निकाल किंवा त्यांची जी प्रेफरन्सची पोर्टल जी प्रक्रिया आहे ती सुद्धा येऊ घातलेली आहे, टीआरटीआयची सुद्धा प्रक्रिया येऊ घातलेली आहे. या अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बार्टी बाबत बोलतोय. बार्टीची प्रेफरन्स लिंक सुरू झालेली आहे आणि या पोर्टलवरती आता सगळ्यांना माहिती आहे की मेल आलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना मेल आलाय. त्या मेलमध्ये तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड आलेला आहे. आपल्याला बार्टीच्या पोर्टलवरती जायचं आहे. सीपीटी पोर्टल सगळ्यांना माहिती आहे. गुगलला सर्च जरी केलं तर डायरेक्ट सीपीटी पोर्टलची लिंक तुम्हाला तिथे उपलब्ध होते. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकून त्या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं प्रोफाईल दिसतं, ज्यामध्ये तुमचं नाव, तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी, तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या सगळ्या बाबी तिथे शो होतात. त्या एकदा करेक्ट आहेत का ते एकदा बघून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेला नसेल, ज्या विद्यार्थ्यांचे मेल आयडी चुकलेले आहेत किंवा मोबाईल नंबर चुकलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की जरूर करा. त्यांची मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. इन्फिड अकॅडमी अशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नक्की करून देईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इन्फिनिटी अकॅडमी जे आहे या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे, विविध कोर्सेससाठी सहभागी आहे आणि एक चांगला पर्याय, एक चांगला विकल्प संस्था निवडीसाठीचा इन्फिनिटी अकॅडमी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी निवड आहे ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला संस्थेची निवड करायची आहे आणि ही निवड करत असताना तुम्हाला प्रायोरिटी 1 जी आहे ती इन्फिनिटी अकॅडमीला द्यायची आहे. आता थोडंसं कन्फ्युजन इन्फिनिटी अकॅडमीच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थ्यांचं असू शकतं. तर इन्फिनिटी अकॅडमीचे 3 लोकेशन्स आहेत. त्यामध्ये पुणे, नाशिक आणि नागपूर या 3 ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमी जी आहे ती विविध कोर्सेसचं प्रशिक्षण देते. आणि मग कोणत्या ठिकाणी कोणत्या कोर्सचं प्रशिक्षण चालतं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर पुण्यामध्ये, पुणे लोकेशनसाठी जर तुम्ही ज्यावेळेस पोर्टलवरती लॉग इन करता, पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा असतो. त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जर कोचिंग घ्यायचं असेल तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पुणे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की यूपीएससीचा जो कोर्स आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी, याचं कोचिंग हे आपलं पुणे सेंटरवरून चालतंय आणि पुणे सेंटर हे त्यासाठीचं सर्वोत्तम ठिकाण तुमच्यासाठी आहे. त्यानंतर पोलीस आणि सैन्य भरतीसाठी पुणे आणि नाशिक या 2 ठिकाणी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानंतर स्टेट सर्व्हिस म्हणजेच एमपीएससी राज्यसेवा, की जी आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपण याचं कोचिंग घेणार आहोत, त्याचं सेंटर देखील पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीचं आहे. एमपीएससी एमईएस जे टेक्निकल एक्झाम्स आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ज्याला आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असं म्हणतो, त्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेचं लोकेशन पुणे इन्फिनिटी अकॅडमीचं पुणेमध्ये आहे. पुणे लोकेशनच्या माध्यमातून हे प्रशिक्षण चालतं. आणि कंबाईन ज्याला आपण एमपीएससी ग्रुप बी आणि सी, गट क आणि ब ज्याला आपण असं म्हणतो, त्याचं प्रशिक्षण हे इन्फिनिटी अकॅडमीचं 2 लोकेशनला आहे. एक आहे पुणे आणि दुसरं आहे आपलं नागपूर. या ठिकाणी हे बीएनसीचं लोकेशन आहे. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, ओके, या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी साठीचं प्रशिक्षण हे तुमचं पुण्यामधून चालणार आहे. तर हे तुमच्या मनामध्ये एकदा क्लिअर करून द्या. आणि प्रायोरिटी देत असताना या कोर्सेससाठी नक्की इन्फिनिटी अकॅडमीच्या पुणे लोकेशनला तुम्ही प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही जर नागपूरमधून आहात, बरेच विद्यार्थ्यांचा नागपूरमधून खूप चांगला प्रतिसाद खरं तर इन्फिनिटी अकॅडमीला विदर्भातून येतोय आणि विदर्भातले विद्यार्थी किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी हे इन्फिनिटीवरती विश्वास दाखवत आहेत. या विश्वासाला नक्कीच आम्ही पात्र ठरणार आहोत, याबद्दल मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो. तर इन्फिनिटी अकॅडमी नागपूरच्या लोकेशनला आपलं आयबीपीएस बँकिंग सेवा म्हणजेच आयबीपीएसचं सेंटर जे आहे ते आपलं नागपूर आहे. आणि त्यासोबत कंबाईन जसं मी आधी सांगितलं की एमपीएससी ग्रुप बी सीचं सेंटर देखील आपलं नागपूरमध्ये आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे. नाशिकमध्ये आपलं पोलीस आणि सैन्य भरतीचं सेंटर आहे. जे विद्यार्थी पोलीस आणि सैन्य भरतीसाठी आहेत त्यांना इन्फिनिटीच्या बाबतीमध्ये 2 पर्याय आहेत, एक नाशिकचा आहे आणि एक पुण्याचा आहे. तर तुम्ही या 2 पर्यायापैकी तुम्हाला सोयीचा ठरणारा पर्याय तुम्ही निवडायचा आहे. कारण संस्थेची, त्या लोकेशनची निवड करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सोयीस्कर काय ठरतंय, आपल्याला या स्पर्धा परीक्षांची तयारी करणं
हा खरं एक मोठा टास्क आहे, लक्षात घ्या. तुम्ही खरं तर एक सगळ्यांचं परत सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की कारण एक ऑलरेडी स्पर्धा तुम्ही जिंकलेली आहे की ही सीईटी एक्झाम जी झाली त्या सीईटी एक्झाम मध्ये तुम्ही सगळेजण पात्र झालात आणि त्यासाठी अभिनंदनास पात्र देखील आहात. आता इथून कडीच महत्वाची स्पर्धा सुरू होते कारण हे कोचिंग आपल्याला घ्यायचं आहे आणि हे कोचिंग घेऊन आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे जोरदार तयारी लागते आणि ती तयारी करण्यासाठी एक चांगलं उत्तम मार्गदर्शन तुम्हाला हवं असतं आणि ते मार्गदर्शनाची जबाबदारी हे बार्टी संस्थेच्या माध्यमातून इन्फिनिटी अकॅडमी निश्चितच खूप दर्जेदार पद्धतीनं आम्ही पार पाडणार आहोत. याबद्दल निश्चिंत राहा आणि कुणाच्याही मनात याबद्दल शंका येण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे, आता आपण पोर्टलच्या बाबतीमध्ये बोलतोय. पोर्टलला जसं तुम्ही लॉग इन केलं, तुमची प्रोफाईल बघितली, तिथं तुम्हाला स्कीम्स असं वरती दिसेल आणि मग तिथं तुम्हाला स्कीम कोर्सेसमध्ये गेल्यानंतर इथं स्कीम अँड कोर्सेस तुमचं कुठल्या स्कीमसाठी झालंय त्या स्कीमचं तुमचा इथं पर्याय हिरव्या रंगामध्ये दिसेल. जर तुमचं 2-3 स्कीमसाठी झालेले असेल तर तुम्हाला एका स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. बार्टीचा नियम आहे बघा, जर तुम्ही आधी एखाद्या परीक्षेचा लाभ घेतला असेल आणि त्यापेक्षा वरच्या परीक्षेचा लाभ घ्यायचा असेल तर ते मान्य आहे बार्टीला आणि असं केवळ 2दा करू शकता. आता हे समजा असं आपण पकडू की आपला जो गौतम आहे, गौतम यावर्षी पोलीस भरतीला आणि कंबाईनच्या परीक्षेला दोन्ही परीक्षेला इलिजिबल झालेला आहे. तर या केसमध्ये गौतमने काय करायचं की त्याला त्याचं फोकस काय, त्याचं टार्गेट काय, त्याला आयुष्यामध्ये काय करायचं हे त्याने आधी बघायचं आणि त्यानुसार त्यानं खरं तर तो कोर्स निवडायचा आहे, ती स्कीम निवडायची आहे आणि त्यानुसार तो करू शकतो. पण त्याला जर यावर्षी पोलीस भरतीची तयारी करून परत पुढच्या वर्षी अप्पर एक्झामचा चान्स बार्टीच्या माध्यमातून ओपन ठेवायचा आहे तर त्याने जरूर पोलीस भरतीसारख्या एक्झामला क्लिक करावा आणि त्यानंतर तो पुढच्या वर्षी देखील दुसऱ्या एक्झामचा बेनिफिट घेऊ शकतो. आणि जर गौतमने समजा ऑलरेडी आधीच पोलीस भरतीचा पर्याय घेतलेला असेल तर त्यानं त्यापेक्षा वरची कंबाईन आहे, राज्यसेवा आहे किंवा तिथे जो इलिजिबल झालेला वरच्या एक्झामचा जो पर्याय असेल तो त्याला निवडता येईल. केवळ 2दाच याचा लाभ तुम्हाला घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला अप्लाय हेअरचा ऑप्शन दिसेल, तिकडे तुम्ही क्लिक केलं. आता इथे बघा तुम्हाला दिसतंय की साधारणतः तुमचा स्कोअर दिसतो, या कोर्सेसचं ड्युरेशन दिसतं. UPSC त्यानंतर राज्यसेवा आणि MES हे कोर्सेस जे आहेत हे 11 महिन्याचे आहेत आणि त्यासोबत SSC, कंबाईन, पोलीस भरती, IBPS बँकिंग हे कोर्सेस 6 महिन्यांचे आहेत. कारण 11 महिन्यांमध्ये आता UPSC सारख्या परीक्षेच्या कोर्ससाठी तुम्हाला 11 महिने 13,000 रुपयाचा पर मंथ स्टायपेंड हा मिळतोय. 6 महिन्याचे जे कोर्सेस आहेत त्यामध्ये कंबाईन असेल, त्यानंतर SSC असेल, पोलीस भरती असेल, यांना 10,000 रुपये पर मंथचा 6 महिन्यांसाठी स्टायपेंड मिळतोय. IBPSला 6,000 रुपये प्रति महिना इतका स्टायपेंड जो आहे तो मिळत आहे आणि कंटिंजन्सी फंड जो आहे तो अनुषंगिक लाभ ज्याला म्हणतात तो देखील वेगळा मिळतो. तो आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण सांगितलेला आहे. तर हे इथं आता त्यांनी ही माहिती इथं दिलेली आहे आणि पुढे आपण बघू की तुम्ही तिथं सिलेक्ट केलं की मग संस्था निवडीचा विकल्प निवडायचा आहे. ही वेळ आपल्यावरती येते आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला आहे की योग्य संस्थेची निवड कशी करायची किंवा काय काळजी घ्यायची. कारण एकदा जर तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट केला तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला, तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडीला 2 OTP येतात आणि तुम्ही तुमच्या संस्थांचे असे पर्याय निवडले. इन्फिनिटी अकॅडमी बट ऑब्वियस आहे की तुम्ही सगळेजण इन्फिनिटी अकॅडमीलाच प्रायोरिटी 1 देणार आहात. याबद्दल मला नक्की एक विश्वास आहे तुमच्या बाबतीमध्ये, नक्की तुम्ही त्यात साथ ठराल. आणि मग तो निवडल्यानंतर तुम्हाला इथे फ्रीज द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असा ऑप्शन दिसतो इथे निळ्या रंगामध्ये आणि मग तिथं खाली काही सूचना सुद्धा आहेत की या वर्षी बार्टीने सांगितलेलं आहे की कुठच्याही आमिषाला बळी पडायचं नाही. बऱ्याच इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये असं ऐकायला मिळतं की बाबा अमुक देऊ तमुक देऊ, विविध आमिष दिली जात आहेत आणि असं काही गैरप्रकार जर होत असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्ही अलर्ट राहण्याच्या सूचना तिथं त्या पोर्टलवरती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही फ्रीज द इन्स्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला OTP टाकून त्या संस्था फ्रीज करता येतात. इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून जे विद्यार्थी इन्फिनिटी अकॅडमीला प्रायोरिटी 1 देत आहेत अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, मागच्या वर्षी देखील बार्टीच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी इन्फिनिटीचा पर्याय निवडला होता. ज्या काही मागच्या वर्षी टॅबसारख्या कमिटमेंट या सगळ्यांनीच खुलेआमपणे सांगितल्या होत्या. इन्फिनिटी अकॅडमी देखील मागच्या वर्षी टॅबची कमिटमेंट होती. त्या सगळ्या कमिटमेंट्स जे विद्यार्थ्यांना सांगितलं ते प्रामाणिकपणे देणारी संस्था म्हणजे इन्फिनिटी अकॅडमी आहे. आता सारथीच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या काही कमिटमेंट आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा आम्ही काम करत आहोत. कारण आम्ही जे बोलतोय इथे पारदर्शकतेला आम्ही महत्त्व दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही फार पारदर्शक आहोत. विद्यार्थ्याच्या हिताला कुठलीही बाधा येणार नाही याची
प्रत्येक टप्प्यावरती आम्ही काळजी घेतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही काळजी घेतो, याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. समाज माध्यमामध्ये किंवा इतर टेलिग्राम्स, यूट्यूब, इंस्टाग्राम्स या ठिकाणी जर तुम्हाला काही आक्षेपार्ह गोष्टी दिसत असतील तर त्यापासून तुम्ही तुमचा जो अँगल आहे तो चेंज करू नका. कारण सत्य जे आहे तर तुम्ही इन्फिड अकॅडमीच्या पुण्याचा जो पत्ता आहे, इन्फिड अकॅडमी मानकरवाडा, पत्र्यामर चौक, नारायणपेठ, पुणे. आमचा नाशिकचा जो पत्ता आहे इन्फिड अकॅडमी उपाध्ये चेंबर्स, नाशिक. आमचा नागपूरच्या नागपूर इन्फिड अकॅडमीला जाऊन तुम्ही व्हिजिट करा. तिथं प्रत्यक्ष जाऊन तुम्ही इथं आमच्याशी बोला. तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन, योग्य निरसन आम्ही जरूर करू. ठीक आहे. तर UPSC साठी आणि त्यासोबत आता बदललेला जो नवीन अभ्यासक्रम आला MPSC राज्यसेवा असेल, यासाठी आपल्याकडे भूषण देशमुख सर की जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी मागच्या 22 ते 23 वर्षापासून या पॅटर्नवरती काम करतायत. त्यांची सगळी खासियत आहे. इन्फिड अकॅडमी लक्षात ठेवा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी महाराष्ट्रातील केवळ दुसरी अकॅडमी होती की जिनं दिल्लीमध्ये UPSCचा क्लास चालवलेला आहे. हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये, पण मी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इन्फिड अकॅडमीला UPSC आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा खूप चांगल्या पद्धतीनं कंडक्ट करण्याचं माहिती आहे. अगदी भारतातल्या सर्वोच्च पातळीवरती जसं घेतलं जातं तर तशा पद्धतीचं कोचिंग आपण आपल्या भूषण सरांच्या आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून इथे कंडक्ट करणार आहोत. तर तुम्ही आवर्जून UPSC आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी इन्फिनिटी अकॅडमीची निवड जरूर करावी. आणि त्यासोबत काही दर्जेदार प्रकाशनाची पुस्तकं, आता टाटा मॅग्रो हिल म्हणजेच लक्ष्मीकांत या मॅग्रो हिल प्रकाशनासोबत इन्फिनिटी अकॅडमीचा टायअप आहे. लक्ष्मीकांत सारखं पुस्तक, तुम्हाला दर्जेदार पुस्तक की ज्याला भगवद्गीता स्पर्धा परीक्षेत म्हटलं जातं, ते देखील तुम्हाला आमच्या माध्यमातून उपलब्ध करून जाईल. महेश पाटील सरांचं 0 एरर आहे. आप्पा हातनोरे सरांचं लोकसेवा प्रकाशनाचं 21,000 जे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे, कारण PYQ त्याच्यामध्ये आहेत अशी पुस्तकं. आणि त्यासोबत बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या ज्या काही क्लास नोट्स आहेत प्रिंटेड स्वरूपामध्ये, ते देखील या अभ्यास साहित्य या अंतर्गत तुम्हाला आम्ही इथं उपलब्ध करून देतोय. कारण तुमचं सिलेक्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा करत असताना या कठोर स्पर्धेमध्ये जर आपल्याला चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला दर्जेदार मार्गदर्शनासोबत तितकंच दर्जेदार अभ्यास साहित्य सुद्धा गरजेचं आहे. आणि बार्टीचा जो हेतू आहे की जास्तीत जास्त सिलेक्शन आपल्याला या योजनेच्या माध्यमातून आपल्या समाजामधून आणायचे आहेत, त्या हेतूला आम्ही नक्कीच बांधील आहोत. आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे आमचे प्रयत्न देत आहोत. आमचे 100% आम्ही ओतणार आहोत, ओतत आलेलो आहोत. आणि त्या देखील या वर्षी सुद्धा आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. तर नक्कीच तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय मी म्हणेल इन्फिड अकॅडमी आहे. 70 57 49 24 18 हा जो व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरला हाय करायचं आहे तुम्हाला. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं तिथं आम्ही नक्कीच निरसन करू. आमच्याशी कनेक्ट होण्यासाठी या नंबरला तुम्ही हाय करा. हे मी ॲड्रेसेस तुम्हाला पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणचे तुम्हाला इथे दिलेले आहेत. तुम्ही तिथले नंबर्स आहेत, तिथं देखील तुम्ही संपर्क करू शकता. त्यासोबत MES खरं तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी इन्फिड अकॅडमीची ओळख आहे महाराष्ट्रभरामध्ये. गिरीश खेडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, त्यानंतर अभियांत्रिकीमधलं तुमचं मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, याच्या सगळ्या फॅकल्टीज महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या सर्वोत्तम फॅकल्टीज आपल्या इन्फिड अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. तर तुम्ही इन्फिड अकॅडमीचा MES साठी आवर्जून पर्याय निवडायचं खरं तर सांगणं गरजेचं नाहीये. इतकं चांगलं काम या अभियांत्रिकी सेवेमध्ये इन्फिड अकॅडमीने केलंय की मोहना अभियांत्रिकी सेवेसाठी या ज्या संस्था आहेत सारथी, बार्टी, टाय यांच्यामध्ये यांना आपल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून विशेष प्रयत्न सुरुवातीपासून इन्फिड अकॅडमीने केले. आणि त्या प्रयत्नांना यश देखील आलं. गिरीश सरांच्या आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून अभियांत्रिकीला देखील आता ही स्कॉलरशिप मिळत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथं देखील इन्फिड अकॅडमीचा पर्याय हा सर्वोत्तम ठरतो. तर तुम्ही आवर्जून घ्या. आपली जी इन्फिड अकॅडमीची जी पब्लिकेशन आहेत ते ऑलरेडी तुम्हाला सगळे ज्ञात आहेत. तुम्ही त्याबद्दल माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. फॉर्म्युला शीट, डेफिनेशन शीट हे सगळं दर्जेदार अभ्यास साहित्य इन्फिड अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय. अधिक माहितीसाठी जे तुम्हाला आता पत्ता सांगितलाय, जो नंबर दिलाय त्यावरती संपर्क करा. आता उरतो प्रश्न SSC, IBPS आणि कंबाईन ग्रुप BC आणि पोलीस भरती आणि सैन्य भरती या बाबतीत तर सागर सोनवणे सर, सागर करे सर, त्यासोबत आमची जी इतर टीम आहे त्यामध्ये इप्पर सर आहेत, मी आहे, रेवंत सर आहेत. असे दर्जेदार जे महाराष्ट्रातील युट्यूबवरती तुम्ही सगळेजण आम्ही आता बघताय, तुम्ही सगळे युट्यूबवरती या सगळ्यांचे लेक्चर्स तुम्ही पाहत असता. हे सगळे दर्जेदार शिक्षक प्रत्यक्ष तुम्हाला या बॅचमध्ये प्रत्येक बॅचमध्ये शिकवणारा मिळणार आहेत. ती संधी तुम्ही सोडू नये. आणि ही पुस्तकं जी आहेत दर्जेदार पद्धतीची ती विविध कोर्सेससाठी आपण देत आहोत. तर तुम्ही आवर्जून या देखील पर्यायाचा विकल्प निवडत असताना इन्फिनिटी अकॅडमी हाच निवडायचा आहे. ठीक आहे. परत एकदा सगळे संपर्काची साधनं
मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की निवड योग्य ठेवायची आहे, मग पश्चातापाची वेळ नक्की येत नाही. या आधीच्या ज्या काय आपल्या बॅचेस होत्या, या सगळ्या बॅचेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक परीक्षेच्या टप्प्यावरती, प्रत्येक या प्रशिक्षणाच्या टप्प्यावरती प्रत्येक प्रकारचं सहकार्य हे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून केलं. प्रत्येकाला वैयक्तिक समुपदेशन करणं असेल, कुणाचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देणं असेल, हे सगळं काम आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे, यशस्वीरित्या केलेलं आहे. तर तुम्ही देखील या वर्षी देखील आमच्यावरती असाच विश्वास दाखवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन देखील करतो. थँक्यू.